नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खाजा डोमोमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया खारी। खारी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडा ओवा क्रश करून टाकून घेणार आहे आणि थोडं मीठ टाकून घेणार आहे। आणि यामध्ये थोडं तेल टाकून घेणार आहे। यामध्ये मी अर्ध गुठला तेल टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे चांगल्या प्रकारे तेलामध्ये मैदा मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा गोळा तयार झाला की समजून घ्यायचं आपला आटा तयार झालेला आहे। आणि आता आपण हे भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन मी चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहे। आणि हे पीठ मी चांगल्या प्रकारे कडक कडक भिजवून घेणार आहे। आपण जसं पुरीला भिजवतो तसंच भिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला आटा चांगल्या प्रकारे भिजून झालेला आहे आणि हा थोडा जाडसर भिजवलेला आहे मी आणि 5 मिनिट झाकून देणार आहे। तर आता मी झाकण काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता थोडासा सॉफ्ट झालेला आहे आपला आटा। आणि आता आपण खारी बनवायला सुरुवात करू। आणि इथे मी मैद्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारची पोळी लाटून घेतलेली आहे। आणि हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। अशाच प्रकारे मी सर्व पोळी लाटून घेणार आहे। तर इथे माझ्या पूर्ण चपाती लाटून झालेल्या आहे व आता मी यावरती तेल लावून घेणार आहे। आणि यावरती थोडा मैदा टाकून घेणार आहे, तो सुद्धा मिक्स करून घेणार आहे। तर इथे मी चांगल्या प्रकारे लावून घेतलेला आहे आणि यावरती दुसरी चपाती सुद्धा टाकून घेणार आहे। त्यावरती सुद्धा तेल आणि मैदा लावून घेणार आहे। आणि एका साइडने मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आता ही माझी आखरीची पोळी राहिलेली आहे ते सुद्धा तेल लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे माझं सर्व लावून झालेलं आहे तेल आणि पीठ। आणि अशा प्रकारे मी याचं रोल करून घेणार आहे।
तुम्ही बघू शकता इथे आपला चपातीचा चांगल्या प्रकारे रोल झालेला आहे आणि आता याचे मी चांगल्या प्रकारे काप करून घेणार आहे। अशा प्रकारे आपले काप करून झालेले आहे। अशा प्रकारे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे काप आणि हे अशा प्रकारे लाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपले लेयर चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि आता हे मी तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि आपलं तेल सुद्धा चांगल्या प्रकारे तापलेलं आहे। सारे पैसे जातात आपलेवाले, त्याच्यामुळे मी होममेड खारी बनवत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या खारीला चांगल्या प्रकारे लेयर सुटलेले आहे। आपल्याला खाली लो फ्लेमवरती करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या खारीचा कलर बदलत चाललेला आहे आणि छानपैकी लेयर सुद्धा सुटलेले आहे। कमी वेळेमध्ये बनणारी ही खारी आहे आणि खायला खूप टेस्टी सुद्धा लागते ही खारी। तुम्ही बघू शकता आपली खारी तयार झालेली आहे। तो आता मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपली खारी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।